नमस्कार, आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण व्हेज नूडल्स करणार आहोत, अगदी बाजारासारखे। इथं एक नूडल्सचं पाकिट घेतलेलं आहे। नूडल्स घेतलेला आहे, अख्खा नूडल्स बॉईल करण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतले आहे। त्यामध्ये चवीपुरता मीठ घालूया, अर्धा चम्मच तेल टाकूया। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली, त्यात नूडल्स टाकूया। नूडल्स 2 ते 3 मिनिटं बॉईल करून घ्यायचे आहेत। नूडल्स झाले की आपण बघूया। छान नूडल्स होऊन गेले आहेत। नूडल्स तुटत आहेत, नूडल्स बॉईल झाले आहेत। नूडल्स मधले पाणी काढून घेऊया। इथे मी एक गाळणी घेतली आहे, खाली तगारी ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण नूडल्स काढून घेऊया। यामध्ये थंड पाणी घालूया। नूडल्समध्ये थंड पाणी घातल्याने नूडल्स चिटकत नाहीत। नूडल्स बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे। 2 पळी तेल टाकूया। त्यामध्ये बारीक हिरवी मिरची चिरलेली, लसूण टाकूया बारीक चिरलेलं, अद्रक टाकूया, पातीचा कांदा टाकला। 2 मिनिटं परतून घेऊ। यामध्ये शिमला मिरची घालूया। शिमला मिरची लांब कट करून घेतली होती, कांदा पण लांबच कट केलेला आहे। पत्ता कोबी घालूया यामध्ये। भाज्या हाय फ्लेमवर होऊ द्यायच्या आहेत। या भाज्या 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ। या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत। सर्व भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवर करायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटांपर्यंत सगळ्या भाज्या छान परतल्या गेल्या आहेत। ह्यामध्ये चायनीज सॉस घालूया। 2 चमचे रेड चिल्ली सॉस घेतला आहे, ग्रीन चिल्ली सॉस, 2 चमचे डार्क सॉस 2 चमचे घेतला आहे, 1 चम्मच शेजवान चटणी, विनेगर घेतलं, चवीपुरता मीठ घालूया। यामध्ये नूडल्स घालूया। आता हे नूडल्स हलवून घेऊया। सर्व सॉस नूडल्सला व्यवस्थित लागतील। वरून कांद्याची पात घालूया, कोथिंबीर टाकूया। व्हेज नूडल्स तयार आहेत। याला गरमागरम सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।